हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन. आज मी मस्त असे गाजराचा हलवा बनवणार आहे आणि एकदम ट्रेडिशनल पद्धतीने बनवणार आहे. तर इथे मी 1 kg गाजर घेतलेत. तर ह्या गाजरांना काय करायचे की चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचे. शेतकरी लोक तर धुवून देतातच आपल्याला, पण परत एकदा धुवून काढायचे आणि त्याचे जे देठ आणि वरच्या साईडचे जे छिलके आहे तर ते छान काढून घ्यायचे. तर इथे बघू शकता, तर 100 ते 200 ग्राम तर माझे ते गाजरांचे छिलकेच निघालेत बघा. तर ते छिलक्यांना काढून टाकायचे आणि इथे परत एकदा छान असं धुवून घ्यायचे. तर एक गाजर मी असं छान असा धुवून काढला आहे. नंतर काय करायचे की त्या चाळणीमध्येच त्याला तसंच ठेवायचे आणि एक कपडा टाकायचा आहे खाली छान आणि त्या कपड्यांवर तशीच जाळी ती ठेवून द्यायची आहे. तर इथे मी काय केलं आहे की मोठ्या साईजचं एक ताट घेतलं आहे. परत काय करायचं आहे, खिसणी घ्यायची आहे, मीडियम साईजची खिसणी घ्यायची आहे, एकदम जास्त बारीक खिसणी नाही घ्यायची आहे. तर इथे मी मीडियम साईजची खिसणी घेतली आहे. तर इथे काय करायचे की एक एक गाजर करून छान असं त्याला खिसून घ्यायचं आहे. तर इथे म्हणजे काय होणार की मीडियम साईजची तुम्ही जर का खिसणी घेतली तर तुमचा हातही दुखणार नाही आणि गाजर जे आहे तर ते म्हणजे खिसायला पण सोपे जातील. तर इथे बघू शकता मस्त असे लाल लाल गाजर जे आहे तर ते खिसून तयार झालेत बघा. तर इथे 2 चम्मच तूप घेतलं आहे मी. तर 2 चम्मच 2 चम्मचच आहे हे, म्हणजे तुम्हाला दिसेल की थोडंसं जास्त घेतलं आहे, पण ते दुसऱ्या चम्मचमध्ये मी थोडंसं कमी घेतलं आहे. तर इथे तुम्ही तूप जे आहे तर ते कमी जास्त करू शकता. तर इथे थोडंसं गरम झाल्यावर, म्हणजे तूप थोडंसं गरम झाल्यावर लगेच गाजर जे खिसलेले आपण ठेवले होते तर ते लगेच त्याच्यामध्ये टाकायचे आणि गॅसला फुल करायचं नाही आहे, गॅसला मीडियम ठेवायचे. म्हणजे जे गाजर आहे तर ते छान असे आपले शिजतील बघा. तर इथे काय करायचे की तुपामध्ये गाजर टाकल्याच्या नंतर छान त्याला मिक्स करायचे आणि थोडंसं 5 ते 6 मिनटं त्याला तसंच सोडून द्यायचे. म्हणजे जे गाजर आहे तर ते चांगले सॉफ्ट होतील आणि ते कमी क्वांटिटीमध्ये होतील. तरी इथे मी जी कढई आहे तर ती मोठ्या साईजचीच घेतली आहे, कारण की जेव्हा आपण गाजर टाकतो ना तर तेव्हा ते जास्त दिसतात, पण नंतर जेव्हा ते सॉफ्ट व्हायला लागतात तर ते कमी दिसतात, म्हणजे कमी होतात. तर इथे मी साखर घेते 1 वाटी. तर तुम्ही काय करायचे की तुम्ही कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला साखर नसेल टाकायची तर तुम्ही याच्यामध्ये गुळही टाकू शकता. जिथे मी साखर टाकते तिथे तुम्ही गूळ टाकायचं आहे, जर तुम्हाला साखर आवडत नसेल आणि तुम्हाला गुळाचं खायचं असेल तर. तर काय करायचे की जे गाजर आहे तर ते छान सॉफ्ट झाले. तर साखर टाकल्यानंतर 1 वाटी, एका वाटीला थोडीशी कमी होती बघा ती साखर, तर तितकी मी साखर टाकली आहे. म्हणजे जास्त गोडही होणार नाही आणि जास्त म्हणजे फिकाही लागणार नाही. ही साखर म्हणजे वाटी भरून घेतली आहे मी, तर ती एकदम परफेक्ट आहे बघा. तर तुम्हाला जर का कमी गोड खायचं असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता. तर इथे मी ड्रायफ्रूट्स घेते आहे. ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका, नसेल तर काही हरकत नाही. फक्त इथे जे ड्रायफ्रूट्स आहे तर याला मी 2 भागामध्ये कट करते आहे आणि छान त्याला काय करायचे की तुपामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचे. म्हणजे त्याचा थोडासा कलर त्याला येऊ द्यायचा आहे. तर इथे मी काय करते आहे की ते सगळे ड्रायफ्रूट जे आहे तर ते चॉप करून घेतले. त्याच्यानंतर याच्यामध्ये 2 चम्मच तूप टाकलं आहे. तर आणि काय करायचं आहे की इथे मी मावा घेतला आहे, खवा घेतला आहे, मार्केटमधून खवा आणला आहे बघा. तर एकदम मी त्याच्यामध्ये म्हणजे हलव्यामध्ये टाकू शकत नाही, कारण की हा मार्केटचा खवा आहे. तर याला थोडंसं हलकंसं परतून घेणार आहे, कारण की आपला जो गाजराचा हलवा आहे तर तो लवकर खराब होऊ नये म्हणून काय करायचे की जो तुम्ही जर का घरी बनवत असेल खवा तर काही हरकत नाही, तुम्ही लगेच टाकू शकता. पण तुम्ही मार्केटमधून आणला असेल तर आपल्याला याला छान असं एका पॅनमध्ये गरम करून घ्यायचं आहे. 1-2 मिनटासाठी छान त्याला गरम करून घ्यायचं आहे आणि लगेच काय करायचे की जास्त थंड नाही होऊ द्यायचे, कोमटसाठीच त्याला थोडंसं 1-2 मिनटासाठी साईडने ठेवायचं आहे. म्हणजे त्याच्यातली जी गरम वाफ आहे तर ती निघून जाईल. आणि काय करायचं आहे की आता इथे बघू शकता गाजराचा हलवा जो आहे तर ते गाजर छान असे सॉफ्ट झाले आहेत बघा. तर याला परत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी काय करते की 1 वाटी दूध टाकते आहे. तर माझ्याकडे म्हणजे सकाळचं दूध होतं बघा, तर त्याच्यावर छान अशी साय आली होती, तर त्या सायसोबत मी ते दूध टाकलं आहे.
तर म्हणजे काय होईल की तो गाजराचा हलवा आहे तर तो छान अजून सॉफ्ट लागेल बघा आणि एकदम तोंडाला असं एकदम तोंडामध्ये टाकल्यावर विरघळून म्हणजे टेस्टच वेगळी येणार बघा. तर त्याच्यासाठी मी इथे 1 वाटी दूध टाकलंय. तर हे दूध तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. तसाही तो म्हणजे फक्त एवढं की त्याची टेस्ट जी आहे तर ती अजून छान येते आणि तुम्ही नाही टाकलं ना दूध तरी चालेल. डायरेक्टली खवा पण टाकला तरी, कारण की आपला फक्त जो गाजरचा हलवा आहे, खीस जो आहे तर तो छान सॉफ्ट झालेला आहे. फक्त 1-2 मिनिटासाठी मी परत त्याला छान दुधामध्ये शिजू देते आणि शिजल्याच्या नंतर म्हणजे दूध जे कमी झालंय की लगेच आपल्याला काय करायचं आहे, जो खवा मी गरम करून ठेवला होता तर तो छान असा कोमट झाला होता बघा. तरी इथे मी हलव्यामध्ये टाकून देते सगळा. तर छान त्याला असं मिक्स करायचं आहे, म्हणजे चांगलंच मिक्स करायचं आहे, एकजीव करायचं आहे, त्याला छान परतून घ्यायचं आहे. कमी गॅस ठेवायचा आहे, फुल गॅस ठेवायचा नाही आहे. आणि याच्यानंतर काय करायचं की त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही आहे. नाहीतर काय होतं की जो खवा आहे तर तो म्हणते गाजराचा हलवा जो आहे तर तो कढईला खाली लागू शकतो. त्याच्यासाठी त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही आहे आणि मध्ये मध्ये त्याला छान असं परतून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे. तरी इथे मी विलायची घेतली आहेत, 4 ते 5 विलायच्या घेतल्यात आणि हिरवी इलायची आहे. याला छान असं कुटून घ्यायचं आहे आणि लगेच हलव्यामध्ये टाकायचं आहे आणि परत त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसला फुल करायचं नाही आहे, नाहीतर इथून पुढे काय होतं की खाली कढईला खाली लागण्याचे जास्त चान्सेस असतात. त्याच्यासाठी काय करायचे की गॅस जो आहे तर तो कमी ठेवायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. तर इथे जो गाजराचा हलवा आहे तर तो एकदम आपला जो तयार आहे गाजराचा हलवा. लगेच तुम्ही खाऊ शकता याला. एकदम बघू शकता, एकदम ट्रेडिशनल पद्धतीने मी गाजराचा हलवा जो आहे तर तो बनवला आहे, म्हणजे खिसून बनवला आहे. एकदम भारी असा मस्त गाजराचा हलवा झाला होता बघा. तर तुम्ही ह्या सीझनमध्ये, ह्या हिवाळ्यामध्ये तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याचं विसरू नका. तर खूप भारी असा मस्त गाजराचा हलवा बनवून तयार झाला आहे बघा. आणि तुम्ही हा गाजराचा हलवा आहे ना 2 आठवडे तुम्ही आरामशीर खाऊ शकता. थोडंसं दूध टाकायचं, गरम करायचं आणि छान मस्त याला एन्जॉय करायचं. तर जसं मी सांगितलं की चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, कारण की मी खूप मेहनतीने बनवते बघा हे व्हिडिओ. तर स्वस्थ रहा, मस्त रहा, चांगलं जेवण करा. थँक्यू, बाय बाय.